आमचं सरकार आलं तर राम मंदिराचं शुद्धीकरण केलं जाईल असं काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। चारही शंकराचार्यांना बोलून विधिवत पूजन केलं जाईल असं त्यांनी म्हटलंय। राम विरोधी लोकांनी आधी स्वतःचं शुद्धीकरण करावं असा टोला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांना लगावलाय। मी राम मंदिर त्याला अजून चांगलं आम्ही करू आणि त्या ठिकाणी भगवान श्रीरामाचा दरबार आम्ही लावू आणि जे आमचे चार शंकराचार्य जे आहेत त्यांनी जे काही अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस जे काही भूमिका घेतली त्या भूमिकेबरोबर आम्ही आहोत काँग्रेस पक्ष म्हणून आणि त्यांच्या माध्यमातूनच मंदिराचं शुद्धीकरण केलं जाईल आणि त्या ठिकाणी रामलल्लाचं आणि भगवान श्रीरामाचा दरबार त्या ठिकाणी लावून एक मोठी पूजा त्या ठिकाणी केली जाईल अशा पद्धतीची आमची भूमिका आहे। राम मंदिराचा पूर्ण मार्ग प्रशस्त करत राम मंदिराची निर्मिती केली आणि त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा देखील रामाची झालेली आहे। त्यामुळे राम विरोधी लोकांनी कितीही त्या ठिकाणी सांगितलं आम्ही शुद्धीकरण करू तरी त्यांच्यावर कोणाचा विश्वास नाही। त्यांनी पहिले स्वतःचं शुद्धीकरण केलं पाहिजे आणि सनातन धर्म हिंदू धर्म या संदर्भात आम्ही त्याला मानतो अशा प्रकारचं ॲफिडेव्हिट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।